हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पाहू. सुरुवातीला पोथीचं स्टेटमेंट. If a line divides any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. एक्झॅक्टली अपोजिट आहे हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरमच्या. आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरमची आपण प्रूफ पाहिली होती. ह्या थिरमची प्रूफ आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही, आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही. आपल्याला फक्त त्या कन्व्हर्सचा उपयोग करून काही एक्झाम्पल सोडावं लागते. तरी सुद्धा तो थिरम काय आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे, तरच त्याच्यावर आधारित उदाहरण आपण सोडवू शकतो. त्याच्यासाठी डायग्राम आपण घेऊया. ह्या ट्रायंगल ए बी सी मध्ये आपल्याला असं दिले की इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो, म्हणजे लाईन एल इन दिस ट्रायंगल ABC, that is in triangle ABC, if line L divides AB and AC in the same ratio, that means if we take the ratio of AP divided by PB, that is equal to AQ divided by QC. If this is the case, or if it is given, then that line म्हणजे कोणती line L, it must be parallel to the third side. तर third side कोणती राहिली? तर ही लाईन ए बी ला पी मध्ये इंटरसेक्ट करते, ही पहिली साईड झाली. AC ला क्यू मध्ये इंटरसेक्ट करते, ही दुसरी लाईन झाली. राहिली एकच लाईन BC. सो दिस इज द थर्ड लाईन. So by this theorem, or by the converse of basic proportionality theorem, this line PQ or line L is parallel to BC. So from this we can conclude that line L is parallel to side BC. तर हा या थिअरमचा अर्थ आहे.